संगमनेर बस स्थानक ते अमृतवाहिनी कॉलेजपर्यंत जाणाऱ्या मार्गावरती मोटरसायकलचे कर्णकर्कश आवाजामध्ये हॉर्न वाजवत स्टंटबाजी करणाऱ्या दोघांना संगमनेरचे डीवायएसपी सोमनाथ वागचौरे यांनी चांगलाच इचका दाखवला आहे। पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्या दोघांच्याही मोटरसायकली जप्त करून घेत त्या मोटरसायकलचे हॉर्न आणि सायलेन्सर तोडून टाकत त्या दोघांनाही 2500 रुपयांचा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईचे कर्णकर्कश आवाजामध्ये गाड्या चालवणाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे। अमन शकील पठाण वय वर्ष 21 राहणार रहमतनगर संगमनेर आणि अरमान शाह दिलदार वय वर्ष 23 राहणार रहमतनगर संगमनेर अशी कारवाई करण्यात आलेल्या या दोन तरुणांची नावे आहेत। संगमनेर शहरामधील शासकीय विश्रामगृह ते अमृतवाहिनी महाविद्यालयापर्यंत जाणाऱ्या जुन्या महामार्गावर दोन मोटरसायकल्सवर स्टंटबाजी करत कर्णकर्कश आवाजामध्ये हॉर्न वाजवत भरधाव वेगात मोटरसायकल चालवत होते। त्या रस्त्यावरून जाणाऱ्या काही दक्ष नागरिकांनी या हुलडबाज स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचे फोटो काढत संगमनेरचे डीवायएसपी सोमनाथ वागचौरे यांच्या व्हॉट्सअपवर पाठवून स्टंटबाजी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची विनंती केली होती। पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या पथकामधील पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, राहुल डोके, राजेश जगदने, पिचड यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी नाशिक रस्त्यावर स्टंटबाजी करत कर्णकर्कश आवाजामध्ये मोटरसायकल चालवणाऱ्या त्या दोघंही मोटरसायकल स्वारांचा शोध घेत त्यांच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत। या मोटरसायकलचे कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न तोडून टाकण्यात आले असून एका गाडीचे सायलेन्सर मॉडिफाईड असल्यामुळे पोलिसांनी ते सायलेन्सर तोडून टाकले आहे। या दोन्ही मोटरसायकल चालकांवरती शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्टंटबाजी करणाऱ्या त्या दोनही मोटरसायकल स्वारांना मोटार वाहन कायद्याखाली प्रत्येकी 2500 रुपयांचा दंड करत तो वसूल करण्यात आला आहे। संगमनेर शहरामध्ये जर कोणी रस्त्यावर कर्णकर्कश आवाजामध्ये हॉर्न वाजत स्टंटबाजी करत असेल किंवा नियमबाह्य पद्धतीने गाडीच्या सायलेन्सरला कर्णकर्कश आवाज निर्माण करत असल्यास अशा गाडीचे आणि चालकाचे फोटो काढून पोलीस उपाधीक्षक कार्यालयाला पाठवावे। त्यांच्यावर निश्चितच दंडात्मक कारवाई करून त्यांची वाहने जप्त केली जाईल असं आश्वासन डीवायएसपी सोमनाथ वागचौरे यांनी दिलं आहे। यापुढे जर कर्णकर्कश आवाजाचे वाहने रस्त्यावर चालवताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई न करता त्यांच्या पालकांवर आणि ज्यांनी त्यांच्या ताब्यात ही वाहने दिली आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा डीवायएसपी सोमनाथ वागचौरे यांनी दिला आहे। संगमनेर शहरातील शासकीय रेस्ट हाऊसपासून तर अगदी अमृतवाहिनी मेडिकल कॉलेजपर्यंत जो आपला जुना नॅशनल हायवे आहे या नॅशनल हायवेवर काही तरुण काल मोटरसायकल घेऊन हुल्लडबाजी त्याचप्रमाणे रॅश ड्रायव्हिंग स्टंटबाजी करताना काही सजग नागरिकांनी त्याचे फोटो त्याचप्रमाणे व्हिडिओग्राफ्स काढून आम्हाला शेअर केलेले होते। त्यावरून आपण काल रात्री उशिरा आपल्या वाहतूक शाखेच्या पोलीस अंमलदारांच्या मदतीने त्या दोनही दुचाकी स्वारांचा त्या हुल्लडबाज तरुणांचा आपण शोध घेतला। त्यांच्या दोघांच्याही ज्या मोटरसायकल्स आहेत त्या देखील आपण जप्त केलेल्या आहेत। अतिशय धोकादायक पद्धतीनं ती मुलं रस्त्यावर आपलं दुचाकी वाहन चालवताना दिसून येत आहेत। त्यांच्या दुचाकीचं बारकाईनं पाहणी केली असता त्यामध्ये अतिशय मोठ्या आवाजात किंवा कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न लावल्याचं आढळून आलं। त्याचप्रमाणे त्यापैकी एका दुचाकीला सायलेन्सर देखील जे RTO नियमाप्रमाणे अधिकृत आहे ते न लावता मॉडिफाईड सायलेन्सर देखील आढळून आलेलं होतं। त्यावरून आपण त्या दोनही गाड्या जप्त करून त्यांच्यावरती मोटार वाहन कायद्याखाली आपण त्यांना दंडात्मक कारवाई देखील केलेली आहे। याचप्रमाणे मी आपल्या शहरातील बाकी नागरिकांना सुद्धा याबाबत आवाहन करू इच्छितो, पालकांनाही आवाहन करू इच्छितो की अशी स्टंटबाजी नक्की आपला पाल्य असेल किंवा मुलगा असेल त्याचप्रमाणे इतर निरपराध नागरिकांच्या देखील जीवावर बेतू शकते। यातून अन्य दुर्घटना अनुचित प्रकार देखील घडू शकतो। अशा पद्धतीने जे काही स्टंटबाजी करणारी मुलं रोडवर जर मिळून आले तर त्यांच्यावरती नक्की नाकाबंदी दरम्यान पोलिसांकडून कारवाई केली जाईल। त्यांच्या दुचाकी गाड्या जप्त केल्या जातील। मोटार वाहन कायद्याखाली वेळप्रसंगी भारतीय न्यायसंहितेखाली देखील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येतील। नागरिकांना सुद्धा आवाहन मी करत आहे की जर असे काही तरुण रस्त्यावर आढळून आल्यास त्यांचे जर फोटोग्राफ्स काढणं आपल्याला शक्य असेल, त्या गाडीचा नंबर वगैरे येईल अशा पद्धतीने फोटोग्राफ्स जर आम्हाला भेटले तर नक्की त्यावरून त्या गाडीचा शोध घेऊन अशा गाडीवर व त्या गाडीच्या चालकावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। याशिवाय असंही एक प्रकार निदर्शनास येत आहे की काही अल्पवयीन मुलं जी आहेत 18 वर्षाच्या आतील मुलं, ही मुलं देखील रस्त्यावर दुचाकी घेऊन स्टंटबाजी करताना मिळून येतात। अशी मुलं जर मिळून आली तर त्यावर मोटार वाहन कायद्याखाली त्यांच्या पालकांवर किंवा ज्या कोणी
जबाबदार व्यक्तीने त्यांच्याकडे वाहन दिलेलं आहे चालवण्यासाठी, त्याच्यावरती मोटार वाहन कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. जर असं अल्पवयीन वाहन चालक मिळून आल्यास त्याच्या पालकांवर देखील यापुढे गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यामुळे पालकांनी देखील आपल्या अल्पवयीन मुलाकडे असं वाहन देण्यापूर्वी किंवा देऊ नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. एहसान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर.